सो दिस इज सात बाई नेबुला। आज हम जा रहे हैं जूंज दिव्यांग संस्था पे टू मीट द हैंडीकैप पीपल। देखते हैं कैसे ज़िंदगी जीते वो, व्हाट आर देयर डेली रूटीन और क्या प्रॉब्लम्स वो फेस कर रहे हैं, एंड विल ट्राई टू सॉल्व देयर प्रॉब्लम्स, ट्राई टू हेल्प देम सो दैट वो जो भी काम कर रहे हैं इन द फ्यूचर उस पर उनको हेल्प हुए वो सब चीज़ों पे। तो वीडियो में बने रहो एंड लेट्स गो एंड सी व्हाट वी कैन डू। Hi cuties, we are at जूंज दिव्यांग संस्था केंद्र। सो वी आर डूइंग सात बाय नेबुला। सो हम लोग ने काफी सारे लोग से यहाँ पे मिले एंड देखा वो कैसे रह रहे हैं यहाँ पे। एंड हाँ, वो जो जगह दिख रही है आप लोगों को, वहाँ पे हम लोग ने देखा कि यहाँ पे ये लोग सीख रहे हैं कि मोबाइल कैसे रिपेयर करते हैं। तो यार ये सब देख के ना काफी अंदर से वो लगा यार कि अब इतने सारे बहाने देते हैं, ये है वो है, ठीक है, लेकिन यहाँ पे देखो इन लोग के पास कितनी लिमिटेड रिसोर्सेस है, उसके बाद भी दे ऑल आर वर्किंग। माझं नाव सैरज गाड़ी है, मुंबई ठाणे नहीं पहला डिस्ट्रिक्ट। हमें कभी पानी का टैंकर मांगना पड़ा ना तो ये टैंकर का 1200 रुपये देता है। असाच मेहनत करत राहा आणि असाच अजून पैसे कमव, है ना, आणि लोकांना अशीच प्रेरणा देत जा। ओके ओके ओके, थँक्यू थँक्यू थँक्यू। माझं नाव आदित्य प्रमोद खंडे आहे, मी पुण्याचेच आहे. मी 10वी पास झालं आणि पबजी आणि फ्री फायर खेळतो. कोण आवडतं तुला बीजीएमआय मध्ये? बीजीएम मध्ये एवढी खेळत नाही आणि मला माहित नाही, पण जॉन कलरची गेम प्ले चालू आहे. माझं नाव शंकर वाघमारे आहे, मी नांदेडवरून आलो, माझी 12वी झाली. इथं मोबाईल रिपेअरिंगचा कोर्स चालू आहे. माझं नाव अज्ञात कानडे, मी प्रसंगवरून आलोय, शिक्षण 7वी झाली. मोबाईल रिपेअरिंग शिकतोय का तू पण? हाँ। अरे वाह, वेरी गुड वेरी गुड। दो जो जने थे फ्रंट में बैठे हुए थे, सो वो लोग अपना स्टॉल लगा रहे हैं वहाँ पे। एंड यार देख के मतलब काफी इंस्पायरिंग लगा मेरे को तो। माझं नाव विकास आहे, विकास राजेंद्र आखाडे. मी धाराशिवचा आहे. माझं शिक्षण 12वी झालेलं आहे. पुढे ग्रॅज्युएशनसाठी ॲडमिशन केलेलं आहे आणि इकडं मी संस्थेमध्ये आलेलो आहे. मी सध्या झोमॅटो डिलिव्हरीचं पार्टनरचं काम करतो. मग काय तुम्हाला चॅलेंजेस येतात? चॅलेंजेस म्हणजे कस्टमर लोक कधी सपोर्ट नाही करत. म्हणजे आम्ही डिसेबल असल्यामुळे वरतून खाली येत नाहीत लिफ्टवर, बिल्डिंगमध्ये. चालता येत नाही, चढता येत नाही. मग त्यावेळेस खाली येत नाहीत काय कस्टमर लोक, किंवा त्यांना माहीत नसतं. सांगावं लागतं की सर आय एम फिजिकली हँडिकॅप आहे, तर प्लीज तुम्ही खाली या वगैरे रिक्वेस्ट करावं लागते. तर त्यावेळेस मग ते येतात. कधी कधी असं वाटतं का की अरे खूप मस्त खुशबू येते, खाऊन टाकू आपणच? नाही, खाल्लेलं नाही, कारण ते आपण त्यांच्यासाठी आपण जॉब करतो ना, आणि ते त्यांना ऑर्डरसाठी आपलं काम करतो ना सर. त्या खायचं जर असेल तर आपल्यासाठी आपण कमवतो ना, त्याच्यानंतर त्याचा तो खाऊ शकतो आपण घेऊ, पण त्यांचं फूड आहे ना ते. म्हणजे छोटीशी गाडी आहे, ते ई सायकल आहे, तर ती काय काय वेळेस टर्न मारत नाही किंवा चढत नाही, तर त्यावेळेस ते येतात, सपोर्ट करतात, धक्का देतात, हे करतात आणि विचारतात. भरपूर लोक विचारतात. थँक्यू सर. मी मुंबईवरून आलो, भिवंडी. माझं शिक्षण 9वी झालेलं आहे आणि इथं मी कम्प्युटर टायपिंग शिकतो. माझं नाव मयूर राऊत आहे, मी इंदापूरवरून आलोय, पुण्यामध्येच आहे ते. इथं मी BPO मध्ये जॉब करतोय, कॉल सेंटरमध्ये 2 महिने झालं. माझं शिक्षण पुण्यामध्ये झालं, हिंजवडीमध्ये, आणि 1ली ते 10वी शिक्षण गावी झालंय इंदापूरला. आणि काय तुझं जॉब? क्रेडिट कार्ड सेल. चल आपण एक कस्टमर तयार करू आता, बघू तू कसं सेलिंग करतो गणेशात.
ठीक आहे तुझा चालेल. क्रेडिट कार्डचा कस्टमर आहे नवी. हम्म. ठीक आहे नवी चलो स्टार्ट डेमो कॉल. हेलो फोन आला तुला. हेलो सर, मैं बैंक से बात कर रहा हूँ. आपको LIC मास्टर कार्ड ऑफर हुआ आहे. म्हणजे फीचर वगैरे सांगतो ते फ्लो मध्ये होऊन जाते कस्टमर. असं नाही जमत तिथं ते वातावरणामध्ये होऊन जातं फ्लो मध्ये. ठीक आहे आम्ही तसं वाचत नाही काय करेल. माझं नाव शुभम गवळी. मी पूर्ण जिल्ह्यातून आलो आणि माझे शिक्षण 10वी. आता मी 4-5 वर्ष इथं होतो पण मला आता जॉब लागला. जॉब मी पेट्रोल पंपावर काम करतो. काय करतो तू पेट्रोल पंप वरती. मी पेट्रोल भरतो हवा मारतो. पेट्रोल भरायची आणि हवा मारायची. हवा कुणाला कस्टमरला. टायर मध्ये टायर मध्ये हवा भरायची का. मला वाटलं कस्टमरला हवा मारायची. मेरा नाम अनिकेत गोडनेकर है और मेरा स्कूल 9 क्लास तक हुआ है और मैं यहाँ 3 साल से रह रहा हूँ और दिन में BGMI खेलता हूँ और शाम को फ्री फायर खेलता हूँ. अच्छा और BGMI में आपको कौन सा प्लेयर पसंद है. गॉड जॉनी. और जोनी. मुझे जॉनी सर से एक रिक्वेस्ट है कि आप हमारे आश्रम पे ज़रूर एक बार विजिट करिए क्योंकि हमारे यहाँ पर 2 बहुत बड़े फैन हैं. तो आप प्लीज़ यहाँ पर एक बार रिक्वेस्ट करता हूँ कि आप यहाँ पर विजिट करिए. माझं नाव अमोल सोनकांबळे. मी लातूरहून आलो आहे आणि माझी 12वी झालेली आहे आणि मी निगडी सेतू कार्यालयात काम करतो. उत्पन्न रहिवासी ऑनलाईन कॉम्प्युटरवर ऑपरेट कर. अच्छा म्हणजे इन्कम सर्टिफिकेट हा बर्थ सर्टिफिकेट हा हे सगळं काढून देतो तुम्ही. ओके. सागर चंदन शिवे आहे. माझं शिक्षण 10वी झालंय आणि मी परफ्यूमच्या दुकानामध्ये काम करतो. आणि कधीपासून काम करतो तिथे. आता 6 महिन्यामध्ये. 6 महिन्यापासून. चालेल व्हेरी गुड. ओके. नमस्कार, मेरा नाम सुरेश सावड़े. मैं जालना जिले से आया हूँ और मैं यहाँ पे मोबाइल रिपेयरिंग का कोर्स ले रहा हूँ और मेरा शिक्षण है 9वीं. सूरज आपके आवाज से ऐसा लगता है कि आप गाना बहुत अच्छा गाते हैं. गाते हो क्या. चलो हो जाए गाना. मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला, जिस टोले में अमस्ते का टोला, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला. अरे वाह एक बार ये बार गाना. बादल क्यों बरसता है, बादल क्यों बरसता है, डर कुछ ऐसा लगता है, लिपट लिपट के सबके बिजली हम पे गिर जाती है. चुड़ुड़ुड़ु, चुड़ुड़ुड़ु. बादल क्यों बरसता है, डर कुछ ऐसा लगता है, लिपट लिपट के झपट के बिजली हम पर गिर जाती है. एवढंच होतं. माझं नाव अमोल बाबूराव आवारे. वाशिम जिल्ह्यातून आलेलो आहे. मी इथं झोमॅटोचं काम करतो. मेरा नाम रविंद्र वेतारे. मैं सोलापुर से आया हूँ. मेरा 12वीं कक्षा हुआ है. अभी मैं नर्सिंग का काम करता हूँ. एंड समर इज डूइंग लाइक जोमेटो एंड डिलीवरी. लाइक ऐसे जोमेटो एंड स्विगी कर रहे हैं, डिलीवरी बॉय. सो यार वहाँ पे फिर उनका कहना भी यही था कि जो नॉर्मल पीपल है वो उनको बिल्डिंग से ऊपर तक बुलाते हैं. एटलीस्ट वो बोलते भी कि लाइक वी आर हैंडीकैप एंड ऑल, पर लोग समझते नहीं. तो यार फ्रॉम माई साइड, फ्रॉम साध भाई नेबुला साइड, आई जस्ट वांट टू से कि बी हम्बल गाइस प्लीज. अगर तुमको कोई ऐसे लोग दिखते हैं या ऐसे लोग अगर तुमको कहीं पे भी दिखते हैं या तुम उनसे इंटरेक्ट करते हो तो प्लीज बी हम्बल. उन लोग पे कभी भी गुस्सा मत करो क्योंकि उन लोग के पास ऑलरेडी काफी सारे प्रॉब्लम्स है. सो तुम एक नई प्रॉब्लम मत बनो उनके लिए. सो प्लीज बी हम्बल एंड या लॉट्स ऑफ लव. राजू सरांबरोबर आम्हाला कळालं की आपल्याला ना इथे पाणीचा त्रास आहे है ना. तर आपल्याला त्याच्या धंद्यात पैसे टाकावं लागतात टँकरसाठी. ठीक आहे. तर आता आपण काय करूया ना, आपली जी टीम आहे नेबुला स्पोर्ट्स, ठीक आहे, आपण आपल्या नेबुला स्पोर्ट्स कडनं पाणीचं परमनंट सोल्युशन तुम्हाला देऊ. ठीक आहे. परमनंट सोल्युशन असं असेल की आपण डायरेक्ट तिथे बोरवेल आणू.
की तुम्ही आणि तुमच्या नंतर येणारे 100, 150, 200 वर्ष जोपर्यंत आश्रम आपला चालू असेल तोपर्यंत जो कोणी इथे येईल त्याला पाणी भेटत राहील. पाणीसाठी कधी कुणाच्या धंद्यातनं किंवा कुणाचं टँकर बोलवायची गरज पडणार नाही. तसं नेबुला स्पोर्ट्स कडनं आपण आपल्यासाठी एक बोरवेल मारून घेऊ इथं, है ना. बाजू सालाला आम्ही ऑलरेडी हो सांगितलंय त्याच्यासाठी. परमिशन पण भेटली का सर आपल्याला? परमिशन भेटलेली आहे. तर लवकरात लवकर बोरचं आपण काम चालू करूया. आपण सर्व टीम इथं आलात, आमची संस्था पाहिली, आमच्याशी गप्पा गोष्टी केल्या, खूप छान वाटलं आणि आपले सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि आमच्यासोबत आम्हाला असंच सहकार्य, असा सपोर्ट असू द्या. नमस्कार, माझं नाव राजू कडप्पा हिरवे. मी झुंज दिव्यांग संस्था संस्थापक अध्यक्ष फाउंडर आहे. ही संस्था आपली 2014ला मी स्टार्ट केली. त्याच्यानंतर स्टार्ट केल्यानंतर आपण आतापर्यंत 82 दिव्यांगांचे लग्न लावले, सामुदायिक विवाह सोहळे आणि 2000 अपंगांना मोबाईल रिपेअरिंग, टेलरिंग, ब्युटी पार्लर, संगणक असं वेगवेगळं प्रशिक्षण दिलं केंद्राच्या माध्यमातून. आणि आता गेल्या 5 वर्षापासून निवासी मुलांचा उपक्रम राबवतो आपण, की बाबा जेणेकरून ऑल महाराष्ट्रातले मुलं असतात आपल्याकडे, मग त्यांना आपण इथं मोबाईल रिपेअरिंग, कम्प्युटर असं प्रशिक्षण देतो. काही मुलं आपल्याकडे झोमॅटो, स्विगी डिलिव्हरी करतात, काही मुलं नागरिक सुविधा सेतूमध्ये जॉब करतात, काही मुलं ॲमेझॉनमध्ये जॉब करतात. अशा प्रकारे आपल्याकडे मुलं आहेत आणि हे पूर्ण फ्रीमध्ये असतं आपल्याकडे. आपण कुठलाही चार्जेस घेत नाही. फक्त आपली जी संस्था चालते ते पूर्णपणे डोनेशनवर चालते आणि आपल्यासारखे दानशूर आम्हाला मदत करतात तेव्हाच आम्ही ही संस्था चालवतो. तर जेवढ्यांना शक्य होईल तेवढ्यांनी आम्हाला सहकार्य करावं असं आम्ही जनतेला आवाहन करतो. थँक्यू. आज आपण संस्थेला एका व्हिजिट दिली आणि आपण नेब्युलातर्फे एक इनिशिएटिव्ह स्टार्ट केल्या 7 बाय नेब्युला म्हणून. तर आज या संस्थेला व्हिजिट केल्यानंतर इकडेचे चॅलेंजेस आम्हाला समजले. ह्यांना पाण्याची भरपूर प्रॉब्लेम होती. एक हँडिकॅप माणूस खेळणी विकून कधीतरी पैसे कमवतो, त्यातून तो 1200 रुपये देऊन टँकर मागवतो पूर्ण संस्थेला पाणीसाठी. तर या इनिशिएटिव्हद्वारे नेब्युलाद्वारे की इधर आपण एक इकडे बोरवेल खोदून देणार आहे जेणेकरून यांना फ्युचरमध्ये पाण्याचा कधी त्रास होणार नाही. आपल्याला नेहमी असं वाटतं की आपली लाईफ खूप हार्ड आहे, पण जेव्हा आपण इथे येतो, व्हिजिट करतो अशा संस्थांना, तेव्हा आपल्याला समजतं ते लोक कोणत्या त्यांना काय काय प्रॉब्लेम होत असते. So, 7 by Nebula was basically a long time plan which, we were trying to figure out things that the privileges that we have at Nebula Esports, the privileges are meant to be shared with the underprivileged ones or probably with people who are special. So that is the reason why we had that thought, okay, we need to do something. We invested around 2 to 3 months of time, figuring out what is something that, we could do and help the society, serve the society better and create an impact in the society, because I don't think there is any person who doesn't want to help anyone. There is everyone who has that urge, who has that feeling that he or she wants to be of help to someone, but the only challenge is that their personal life commitments or professional life commitments, they are not able to execute the thought that they have. And probably that is the reason we at Nebula Esports wanted to just execute this as soon as possible and share the privileges that we have. So basically, we were at BJS semi-finals in Hyderabad, and this started over there actually. We had helped one of the NGOs over there in Hyderabad, but I was a little reluctant to get it on the camera because I believe that if you're helping someone, you shouldn't bring it on the camera. And finally, Qayyum came up like, if we go on camera and if this goes on YouTube through Nebula, there won't be only players and management that would be helping these NGOs, and there will be a big group or family, the fans of Nebula, that would also come up with some donations, and this could create a really big impact on the society. And that's how the 7 by Nebula was, this idea came into the picture, and finally we have started this. प्लॅनिंग वगैरे सगळं झालं. कय्यूमनी आणि अंकितनी दोघांनी मिळून सगळ्या गोष्टी डिसाईड केल्यानंतर
मी इन्वॉल्व झालो गोष्टीनंतर सांगितलं त्यांनी असं असं आपल्याला करायचं. सो मी त्यांना हे सांगितलं की आपण बाहेर स्टेटमध्ये जाऊन गोष्टी करण्यापेक्षा सुरुवात जी आहे आपण आपल्या इथून करू, कारण आपण आपल्या जागेला वेल नोन आहे. आपल्याला कुठं काही नीड आहे या गोष्टी आपण आपल्या जवळपास लवकर फुलफिल करू शकतो. त्याच्यामुळे आम्ही थोडीशी रिसर्च केलं की आपल्या इथं कुठलं NGO आहे किंवा कुठं असा अनाथ आश्रम आहे जिथं त्यांना ज्या गोष्टींची गरज आहे ती गोष्ट आपण प्रोव्हाइड करू शकतो. One viewer watching this and one viewer contributing 100 rupees towards the cause might, get someone 3 meals a day, or, might get some kid 2-3 books from where they can study and, create a career for themselves. As we just visited a NGO, which is an handicap NGO, they're teaching people how to repair mobile phones. They're teaching how to make paper plates, how to make paper bowls, paper glasses. They're teaching them art of selling. So some of them are working in Zomato, some of them are working in credit card sales. Like NGOs like these, what they require is, they just require some financial help so they have the infrastructure so that they can teach more of their students. So that is the thing, and we want to keep helping people. We want to, show the country what the power of esports is in India and how strong the esports community is in India. So that is the thought, and that is the reason why we're starting Saath by Nebula. Don't forget to follow us. Thank you.